ही अडचण दूर करण्यासाठी ईश्वरवाद्यांनी काय केलं, एक पळवाट काढली. ती असे म्हटले जाते की परमेश्वराच्या आज्ञेने सृष्टी निर्माण झाली. हेही सत्य आहे की सर्व विश्वाने परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे व मार्गदर्शनाप्रमाणेच आपल्या कार्याचा आरंभ केला. हेही खरे आहे की त्याने त्या सर्व विश्वाला एकदाच कायमची गती शक्ती दिली आणि तीच त्या विश्वाच्या सर्व क्रियाशीलतेचे मूळ आहे. म्हणजे ऑटोमेशनवरती सोडून दिलं. परंतु या उपरांत ईश्वराने सृष्टीला प्रारंभी जे नियम घालून दिले आहेत त्या नियमानुसार कार्य करण्याचे स्वातंत्र्य बहाल केलं. म्हणजे ऑटोमॅटिक. म्हणून नैतिक व्यवस्था ईश्वरी इच्छेनुसार घडत नसेल तर तो दोष ईश्वराचा नाही, सृष्टीचा नाही, तो माणसाचा दोष आहे. असं म्हणून त्यांनी सारा माणसाच्या गळ्यामध्ये मारून टाकलं. सिद्धांतात असा बदल करूनही वरील अडचण सोडवली जात नाही, ही बाबासाहेबांची कॉमेंट आहे. या सिद्धांतातील बदलामुळे ईश्वरावर जबाबदारी फक्त पडत नाही, परंतु प्रश्न उरतोच की ईश्वरानं आपल्या नियमाचे परिपालन करण्याचे सृष्टीवरती का सोपवलं. असल्या गैरहजर ईश्वराचा उपयोग काय. सृष्टीत नैतिक क्रम कसा राखला जातो या प्रश्नाला भगवान बुद्धाने दिलेले उत्तर अगदी भिन्न आहे. आणि ते उत्तर लक्षात घेण्यासाठी हे नियम पाहणं गरजेचं आहे. बुद्धाचं म्हणणं काय, तथागतांचे उत्तर सोपे आहे. ते असे की नैतिक व्यवस्था ही ईश्वर सांभाळीत नसून ती कर्मनियमाप्रमाणे सांभाळली जाते. 5 नियमामधला 5वा नियम कर्मनियम. कर्मनियमाप्रमाणे या सृष्टीचं संचालन होतं. सृष्टीमधल्या प्राण्यांचं, त्यांच्या सुखदुःखाचं, त्यांच्या जीवनाचं, ते काही ईश्वराच्या हातामध्ये नाही, ते त्या माणसाच्या हातामध्ये, त्या प्राण्याच्या हातामध्ये. म्हणून कर्मनियम बुद्धानं सांगितला तो अशा प्रकारे, सृष्टीची नैतिक व्यवस्था चांगली असेल अथवा वाईट असेल, परंतु भगवान बुद्धांच्या मते ती माणसावर सोपवलेली आहे, इतर कोणावरती नाही. कर्म म्हणजे मनुष्याकडून केले जाते ते कार्य आणि विपाक म्हणजे त्याचा परिणाम. जर नैतिक व्यवस्था वाईट असेल तर त्याचे कारण मनुष्य अकुशल कर्म करतो हे आहे. नैतिक व्यवस्था चांगली असेल तर मनुष्य कुशल कर्म करतो, इतका त्याचा अर्थ आहे. की कर्म करणं कोणाच्या हातात आहे. एखादी गोष्ट करायची की नाही कोणाच्या हातात आहे. तुम्हाला भूक लागली, पण जेवायचं की नाही कोणी ठरवायचं. केवळ भूक लागली, शरीरानं शक्ती निर्माण केली, अरे आता गरज आहे अन्नाची, तुम्हाला कळलं की अन्नाची गरज आहे शरीराला, परंतु खायचं की नाही कोण ठरवतं शेवटी. मनुष्यच ठरवतो ना. तो म्हणेल नाही मला 4 दिवस उपवास करायचा. मग शरीरानं किती डिमांड केलं, प्राकृतिक नैसर्गिक त्या डिमांड झालं, तो नियम सृष्टीचा काम करतो आहे. परंतु त्याही नियमाला रोखणारं, त्याच्यात बदल करणारं, त्याच्यात फेरफार करणारं दुसरं एक आहे ना, शक्तिस्थान, त्याचं नाव मन. ही तर गोष्ट खरी आहे. म्हणून बुद्धाने इथे अचूक सांगितलेलं आहे. ही भानगड आहे बुवा त्याच्यामध्ये. कर्मही ऑटोमॅटिक नाही घडत, त्याचाही संबंध माणसाच्या मनाशी आहे. आणि हे फक्त माणसाजवळच ही शक्ती आहे, साऱ्या प्राणीमात्रामध्ये नाही. ती माणसामध्ये सर्वात श्रेष्ठ आहे. किड्यामुंग्यांमध्ये नाही ती शक्ती. हे करण्याची शक्ती किड्यामुंग्यामध्ये नाही. त्यामुळे अनेक प्राणी कसं चाकोरीबद्ध जीवन जगतात, एकाच पद्धतीचं, एकाच प्रकारचं, त्यामध्ये संपून जातात. देर इज नो चॉईस. माणसाच्यामध्ये मात्र चॉईस आहे. का तर त्याची बुद्धिमत्ता मोठी आहे, त्याचं मन मोठं आहे, विशाल मन आहे, मोठ्या ताकदीचं मन आहे. म्हणून कर्म हा जगातल्या सर्व सुखदुःखाचा मूळ गाभा आहे, मूळ कारण आहे. मनुष्य सुखी आहे, दुःखी आहे, कशामुळं. कर्मामुळं. त्याचं कर्म चुकलं दुःख, कर्म बरोबर झालं सुख. आणि याचा अनुभव कोणाला कुठेही घेता येतो. आणि तेच पुढे बाबासाहेबांनी ते स्पष्ट करून सांगितलेलं आहे.
बुद्ध केवळ कर्मासंबंधी बोलत नाहीत, ते ज्यांना कम्मनियम म्हणून ओळखतात त्या कम्माच्या नियमाचेही विवेचन करतात की तोही नियम खास पद्धतीनं काम करतो. त्या नियमाचं कार्यपद्धती इथे त्यांनी सांगितलेल्या आहे. कम्म नियमाच्या बुद्धपणित अभिप्राय असा की ज्याप्रमाणे दिवसामागून रात्र येते त्याप्रमाणे कर्मामागून त्याचा परिणाम येतो. हा पहिला नियम. कोणाच्या तोंडामध्ये मारा, परिणाम येणारच, तुम्ही टाळू शकत नाही. तुमच्या हातामध्ये नाही टाळणं. तुम्ही किती म्हटला मला फळाची अजिबात अपेक्षा नाही, कोणाच्या तोंडात मारली मी तर मला काही फळाची अपेक्षा नाही, असं तुम्ही किती म्हणा, फळ मिळेल की नाही? मग गीतेमध्ये सांगितलेलं चूक आहे. गीतेमध्ये काय सांगितलं? निरपेक्ष कर्म करा, फळाची अपेक्षा बाळगू नका, कर्म करा. मग चुकीचं आहे ते, खोटं आहे ते. कर्म केलं त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहत नाही, हा खरा नियम आहे. आणि गीतेची ही शिकवण हिंदू धर्मातली सर्वात श्रेष्ठ शिकवण मानली जाते, हे लक्षात घ्या. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कुदाचनं मा कर्मफल हेतुर्भुर्माते संगोस्त कर्मणी. हा तो श्लोक आहे गीतेमधला की फळाची अपेक्षा न करता निष्काम भावनेनं कर्म करीत राहायचं. किती चूक आहे ते पहा ना, वरवर दिसताना चूक दिसतंय, ते सत्य नाही. पण आज या देशातले करोडो हिंदू त्याला सर्वश्रेष्ठ शिकवण मानतात. काय गंमत आहे ते पहा. काय बुद्धाची बरोबरी करू शकता तुम्ही? अशक्य आहे ते. म्हणून त्या गीतेवरती एखादा ग्रंथ लिहावा असं मला वाटत होतं, त्याची मीमांसा करणारा. पण वेळ नाही तेवढा, आणि आता तर शक्यता दिसतच नाही. ही परिस्थिती आहे की बुद्धाची शिकवण गीतेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात घेतली, पण ती अशी डिस्टॉर्ट करून टाकलेली आहे, बिघडवून टाकलेली आहे. म्हणून वरवर काही चांगलं दिसतं, पण मिक्स झाल्यामुळं आणखी त्याला वेगळाच फाटा फुटतो आणि ते सारं बरबाद होतं. असं सारं विचित्र आहे सर. विवेकानंदांनी ते कबूल केलेलं आहे. त्यांना त्यांच्या शिष्यानं प्रश्न विचारला, स्वामीजी तुम्ही नेहमी बुद्धाबद्दल बोलता, बुद्ध धर्माची एवढी स्तुती करता, हिंदू धर्म काही आपला वाईट आहे का म्हणे, त्याच्यात काही चांगलं नाही का? आणि स्वामीजीने काळकडं उत्तर दिलं, रीड हिस्ट्री अँड यू विल फाइंड that whatever good there is in Hinduism, all that has come from Buddhism. इतिहास वाच म्हणे, मग तुला कळेल की हिंदू धर्मात जे जे काही चांगलं आहे ते सारं बुद्ध धर्मातून घेतलेलं आहे. बोला आता, ही परिस्थिती आहे बरं. बी अवेअर ऑफ दिस. परंतु ते चांगलं घेऊनही त्यांचं वाईट त्याच्यात मिसळलेलं आहे, म्हणून सारं गडबड घोटाळा झालेला आहे. एकीकडे माणसाला चांगलंही दिसतं आणि प्रत्यक्षात वाईटही तितकंच आहे. त्यामुळं न घरका न घाटका अशी त्याची अवस्था झालेली आहे. आणि हीच भाषा बाबासाहेबांनी वापरली वेगळ्या भाषेमध्ये. काय म्हटलं त्यांनी की भारतामध्ये दोन संस्कृतीचे प्रवाह एकत्रित झालेले आहे. बुद्ध धर्माच्या शुद्ध प्रवाहामध्ये हिंदू धर्माच्या घाणपणाचा प्रभाव येऊन मिसळला. म्हणून मी बुद्ध धर्माची दीक्षा घेऊन तो प्रभाव वेगळा करणार आहे. आहे ना गंमत? कुठे इतिहासाचे कसे संबंध आहेत ते शिकलं पाहिजे, लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून भारताला बौद्ध बनणं गरजेचं आहे. अरे तो घाणपणाचा प्रभाव सोडून द्या. काही लक्षात येतं आपल्याला? तुम्ही चांगल्याला मानता म्हणजे बुद्धाला मानता, तर शुद्धच माना. त्यामध्ये जे मिसळलेलं आहे ते बाजूला काढा. म्हणून भारताला बौद्ध बनण्याची गरज आहे. आणि त्यासाठी त्यांनी घोषणा केली की मला भारत बौद्धमय करायचा आहे. सरळ सरळ आहे, लपवाछपी काही नाही त्याच्यामध्ये. आणि बाबासाहेबांना मानणारी माणसं ती शिकत नसतील तर कोणी शिकायचं, हा पुढचा प्रश्न आहे. मग ते म्हणतात की कम्मय असं आहे की तेही विशिष्ट नियमानंच काम करतं. म्हणून त्याची त्यांनी 3 फळ केलेले आहेत. काही कर्म जे आहेत केलं की लागली त्याचं फळ मिळतं, ताबडतोब त्याचा परिणाम होतो. त्याला म्हणतात
दिठ्ठ धम्म देसनीय कर्म असं त्याला म्हणतात, तत्काळ फळ देणारं. काही कर्म असते त्याला दीर्घ काळ लागतो, काही होत नाही. काही कर्म जे असतात अनिश्चित काळ असतो आणि काही कर्मांची फळं मिळतही नाही. तो कर्म वेगळा आहे, त्याच्यामध्ये आपला खोलात जाण्याचं काही कारण नाही. मुख्य मुद्दा हा आहे की माणसाला सुखानं जगायची इच्छा आहे ना. कोण मनुष्य जगामध्ये आहे जो या प्रश्नाचा विचार करत नाही? आपल्याला सुख पाहिजे असा विचार न करणारा जगामध्ये एक मनुष्य आपला शोधून काढता येईल का? एक नाही, तसे मिळतील भरपूर. पण कुठे मिळतील ते? मेंटल हॉस्पिटलमध्ये. ती माणसंच आहे, पण हे बिघडलं आहे, त्यामुळे ते कुठला विचारच करू शकत नाही. त्यामुळे त्यांच्यापासून ही अपेक्षा नाही करता येणार. आहेत माणसं, परंतु जी विचारी माणसं आहेत, सक्षम माणसं आहेत, ज्यांचं मन आणि शरीर साबूत आहे, बिघडलेलं नाही काही, असा कुठलाही मनुष्य या प्रश्नाचा विचार केल्याशिवाय राहतो का? सुखच मला नको असं कोणी म्हणतो का? प्रत्येकजण सुखासाठी जगतो, ही वस्तुस्थिती आहे. आणि बुद्धानं गृहत्याग का केला? सिद्धार्थ गौतमानं 29व्या वर्षी गृहत्याग केला. कोणत्या विचारानं? हे विचार त्यांच्या डोक्यामध्ये होते की माणसाला तो सुखानं जगायचं आहे. स्वतःचा ते विचार करत होते, मलाही सुखानं जगायचं आहे. आणि सुखही त्यांच्याजवळ भरपूर होती, ज्याला आपण भौतिक सुख म्हणतो, मटेरियल प्लेजर म्हणतो आपण, भौतिक समृद्धी म्हणतो आपण. भौतिक समृद्धी त्यांचं पुष्कळ होती ना. पण त्या भौतिक समृद्धीमध्ये सुद्धा हे नैराश्य त्यांना जाणवत होतं, त्याचा अनुभव येत होता. क्षणभर चैन केली, रिकामा झाला, उदासीनता आली, आनंद संपला. हे त्यांनी जाणवलं की टिकत का नाही हा आनंद, हे सुख सतत टिकत का नाही? नष्ट होतं, परत मिळवावं लागतं, नष्ट होतं, परत मिळवावं लागतं. ही जी भानगड आहे ती माणसाला कायम सुखी ठेवत नाही आणि कायम दुःखी ठेवत नाही. ऊन सावलीचं त्याचं जीवन चालू राहतं. हे प्रत्येकाचं जीवन आहे. आणि माणसाची इच्छा काय? कायम सुख मिळालं पाहिजे, चिरंतर असलं पाहिजे. जगामध्ये एकही धर्म नव्हता ते सुख देणारा. बुद्धाने त्या काळात जाणलं, एवढ्या तरुण वयामध्ये, आणि विचार केला की नाही, माणसाला सर्व सुखी होण्याचं काही ना काही सत्य ज्ञान असलं पाहिजे. त्या ज्ञानाचा मला शोध घ्यायचा आहे. आणि म्हणून एवढ्या तरुण वयामध्ये त्यांनी आपला साऱ्या हा वैभवाचा, साऱ्या हा सुखांचा त्याग केला. हे लक्षात घ्या. ही वॉज नॉट अ ऑर्डिनरी बिईंग. ही जिद्द होती, हा विचार होता. आज आम्ही ही मरायला टेकलो तरी हा विचार करत नाही. ही माणसाची कमजोरी आहे. आणि तरुण वयात तर तो माकडासारखाच वागत असतो. नुसत्या उड्या मारणं चालू असतं त्याचं, इथे की तिथे, इथे की तिथे. इतकी चंचलता, त्याला सीमा नाही. गोष्ट खरी आहे. विचारच करत नाही मनुष्य तरुण वयामध्ये. तो नुसता आपला माकडासारख्या उड्या मारत राहतो, फिरत राहतो, अस्थिर, कधी इकडे कधी तिकडे, कधी तिकडे कधी तिकडे. याची परिस्थिती आहे. जितकी भौतिक सुखं वाढली तेवढ्या माकड चेष्टा वाढल्या, ती प्रवृत्ती वाढली. आत्ता नाही शिकला तर पुढे कधी शिकणार आहात? आत्ता आपल्या जीवनाचा विचार नाही केला, सुखानं जगायची की दुःखानं, कधी करणार आहात? आणि गात्र शिथिल झाली की मग करण्याची सुद्धा शक्ती राहत नाही. समजूनही मग उमजत नाही. कळायला लागतं परंतु वळत नाही. आपण पराभूत झालेलो असतो. म्हणून बुद्ध धम्माची भूमिका या दृष्टीनं फार महत्त्वाची आहे की लवकरात लवकर हे ज्ञान माणसाला कळलं पाहिजे, त्याला समजलं पाहिजे, त्याच्या जीवनाला दिशा दिली पाहिजे. ह्या संस्कारांची इतकी गरज आहे. आपल्या देशामध्ये बाबासाहेबांनी बुद्ध धर्म आणला, पण इथली माणसं इतकी अज्ञानी आज आहे, इतकी मागासलेली आहेत. त्यांना हे एवढं साधं सत्य अजूनही समजत नाही, त्याचं महत्त्व कळत नाही. आणि त्यासाठी ते आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करत नाही. याचं मला महाभयंकर वाईट वाटतं. काय अज्ञान आहे. आम्ही फक्त आमच्या दुसऱ्या ज्ञानामध्येच मस्त आहोत.
MA PhD झालो, डॉक्टर झालो, इंजिनियर झालो, अधिकारी झालो, मोठे झालो, बोलता यायला लागलं, युक्तिवाद करता आलं, लोकांचे वादविवाद करता आलं, बस आहे म्हणतो आम्ही काही कमी आहोत का? आम्ही पोचलो. रात्री बिछाण्यावरती झोपल्यावरती मग त्याला आठवण येते काय बिघडलं, काय नाही, काय वाईट झालं, किती दुःख झालं. सुटत नाही ते. पण तेरी बी चूप मेरी बी चूप. बाहेर उद्या सूटबूट घालूनच बाहेर पडणार, पुन्हा त्याच थाट्यामध्ये त्याच याच्यामध्ये वावरणार. गोष्ट खरी आहे ना? कारण काही चूक आहे याच्यामध्ये. हे असं माणसाचं विचित्र जीवन झालेलं आहे. म्हणून कर्म नियमाचा परिणाम कर्त्याला भोगावा लागतो. त्याचं साधं उदाहरण मी नेहमी सांगत असतो, लोकांना सहजपणे लक्षात येतं. हात उगारला, शारीरिक इजा केली, कोणाला दुःख होतं. शिवीगाळ केली, वाईट बोलला, अपमान केला, माणसाला दुःख होतं. वाईट विचार केला, त्याचंही माणसाला दुःख होतं. स्वतःला होतं, इतरांनासुद्धा होतं. त्याच्यातून तुम्ही वाचू शकत नाही. तेच कोणाच्या पाठीवरती हात ठेवला, सुख वाटतं, आनंद वाटतं. गोड बोलला, प्रेमानं बोलला, सुखच वाटतं, आनंदच होतो. मैत्रीपूर्ण विचार केला, चांगलाच विचार केला इतराच्या बाबतीत, तर आनंद आणि सुखच होतं. सरळ सरळ आहे, काय पुढे शोधायला जाण्याची गरज नाही. बुद्धाने इतकं स्पष्ट करून सांगितलं की तुम्हीच आहात, तुमचं शरीर, तुमचं तोंड, तुमचे लोक तुम्ही नेहमीच वापरता, जरा त्या वापरात बदल करा, तुमचा मार्ग बदलेल आणि त्या बदललेल्या मार्गातून तुम्ही कोणत्या दिशेनं जाल? सुखाच्या दिशेनं जाल. हे लक्षातच घेतलं नाही, तुम्ही तसेच वागत राहिला, टिट फॉर टॅट, मी आणि माझं, भेदाभेदच करत राहिला, डिस्क्रिमिनेशन करत राहिला, माणसामध्ये दोष पाहत राहिला, तुम्ही कधी सुखी होणार नाही. म्हणून जे धर्म माणसाला गर्व शिकवतात, लक्षात घ्या बरं, अहंकार शिकवतात, त्याच्या द्वेषबुद्धीला प्रोत्साहन देतात, त्याच्यामध्ये वैर वाढवतात, हे धर्म त्या माणसाचं वाटोळं करतात, नष्ट करतात त्याला. म्हणून चुकूनही कोणी भाषा करता का म्हणे गर्व से कहो फगेट, नरक आहे असं बोलणं म्हणजे नरकात जाण्याचा मार्ग आहे तो. यू आर नॉट गोइंग टू गेन एनिथिंग आउट ऑफ इट. हे आपण कधी करणार? बुद्धानं म्हटलं अभिमान कशाचाच बाळगायचा नाही, कशाचाच. सत्काय दृष्टी तोडायची. अभिमान हे दुःखाकडे नेण्याचा मार्ग आहे, त्यातून मुक्तीचा मार्ग नाही. म्हणून जिथे अभिमान जोपासला होतो, स्वाभिमानाच्या नावानं किंवा आणखी कुठल्या नावानं, शब्द तुम्ही कोणते वापरू शकता, तत्काळ लक्षात आलं पाहिजे की मी नेगेटिव्ह मार्गानं चाललो आहे, दुःखाच्या मार्गानं चाललो आहे, मला सुख कधी मिळायचं नाही. म्हणून बुद्ध धर्मातला पहिला महत्त्वाचा नियम म्हणजे बुद्ध धर्माचा ह्या साऱ्या सृष्टीच्या आकलनातील माणसाच्या कामाचा सर्वात महत्त्वाचा नियम कोणता? कर्म नियम. आणि मग बाबासाहेबांनी इथे काय भूमिका मांडली पहा, फारच सुंदर. कर्माचा विपाक फक्त कर्त्याला भोगावा लागतो आणि याशिवाय दुसरा स्वतः त्यात काहीच आशय नाही, एवढेच काही कर्म सिद्धांतात अभिप्रेत नाही. एवढाच त्यात अभिप्राय आहे असे मानणे चूक आहे. कधीकधी एकाच्या कर्माचा त्याच्याऐवजी दुसऱ्यालाच परिणाम भोगावा लागतो. तथापि हे सर्व कर्मनियमाचेच परिणाम आहेत, कारण तोच कर्मनियम नैतिक व्यवस्था सांभाळीत असतो. असं समजू नका की आपल्या कर्माचा फक्त आपल्यालाच लाभ होतो किंवा काय नुकसान आपलंच होतं दुसऱ्याचं होतं, असं नाही. एका माणसाचं कर्म दुसऱ्यावरती परिणाम करत असतं, इतरावरती त्याचा परिणाम होत असतो. त्यामुळं कर्माची अशी मोठी काय म्हणतो देवाणघेवाण होत आहे, एक्सचेंज होत असतो. कुणी इथे बॉम्बस्फोट केला एखाद्या ठिकाणी, आता त्यामध्ये मरणारी माणसं काही सारी पापीच असतात का? सारी पापी असतात का? सारी पुण्य करणारीच असतात? नाही. पापी असतील, पुण्य करणारे असतील, इतरही प्रकारची नाना प्रकारची माणसं तिथे असतील. पण एका माणसानं हे कर्म केलं वाईट, त्याचे परिणाम सर्वांना भोगावे लागले ना. म्हणून बुद्धाची भूमिका कशी आहे?
सर्वांच्या प्रती ही जाणीव ठेवून की माझं कर्म असं नाही तसं कोणावरती तरी परिणाम करणार आहे, म्हणून मी त्याचीही काळजी घेईल आणि सर्वांच्या प्रती सकारात्मक पद्धतीनंच वागेल, मैत्रीपूर्णच व्यवहार करेल. म्हणून मैत्री, करुणा, मुदिता याला बुद्धानं सर्वात टॉप प्रायोरिटी दिलेली आहे. हे जर केलं तर तुमच्या कर्मानं दुसऱ्याला दुःख होणार नाही, त्यालाही आनंद होईल, त्यालाही सुखच होईल. आणि काय बुद्धाची कमाल आहे पाहिजे साऱ्या शिकवण्यामध्ये. कुठल्या कुठे जाऊन पोचले ते. उभ्या जगाला हे ज्ञान कधी झालं नाही. उभ्या जगाला ही बुद्धाची महती, हे बुद्धाचं मोठेपण आहे. बुद्धाचा स्वीकार करणं सामान्य गोष्ट नाही. बुद्धाचा स्वीकार करण्यासाठी आपल्याही मनाला तेवढं मोठं करावं लागतं. आपल्या मनाला जो मोठं करत नाही तो बुद्धाचा स्वीकार नाही करू शकणार. मी काय म्हणतो लक्षात येतं. बुद्ध इतके हे बाजारातली वस्तू नाही. बुद्धाचा स्वीकार करण्यासाठी तुमच्याही मनाची तेवढी मोठी ताकद लागते. बाबासाहेबांनी त्यांच्या काळातल्या समाजावरती ते संस्कार केले आणि तो अडाणी समाज, मागासलेला समाज, गोरगरीब समाज, काहीच नव्हतं त्याजवळ, असा समाजही त्या विचारानं भारून गेला. इतका प्रेरित झाला की याच भूमीवरती त्यांना लाखोच्या संख्येत गर्दी केली आणि बाबासाहेबांचा धम्म स्वीकारला. त्याला श्रद्धा म्हणतात. बुद्धाचा स्वीकार श्रद्धेशिवाय नाही करता येत. हे जर आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. बुद्धाचा स्वीकार करण्यासाठी श्रद्धाही लागते आणि प्रज्ञाही लागते. प्रज्ञा म्हणजे एवढा सखोल विचार करण्याची ताकद आपल्यामध्ये असावी लागते, तेव्हा बुद्धाची ओळख पटते. नाही तर बुद्ध दिसतही नाही आपल्याला. कितीही मूर्त्या ठेवा, किती डेकोरेशन करा, यू आर नॉट गोइंग टू अंडरस्टँड बुद्ध ॲट ऑल. प्रज्ञेचा वापर करावा लागतो, श्रद्धा जनरेट करावी लागते, तेव्हा बुद्धाचा स्वीकार करावा लागतो, जो बाबासाहेबांच्या काळामध्ये केला. बाबासाहेबांच्या काळात ज्यांनी दीक्षा घेतली त्यानंतर कोणीच दीक्षा घेतली नाही असं म्हणण्याची वेळ आलेली आहे. आम्हाला बुद्धाशी काही गरज नाही, आम्ही मानतो बुद्धाला. काही लक्षात येतात ना. फार सिरियस परिस्थिती आहे, अतिशय गंभीर परिस्थिती आहे. माझा अंदाज असा आहे की आज भारतामध्ये जे कोणी बौद्ध झालेले लोक असतील, जास्तीत जास्त त्यांच्या 1-2% बौद्ध असतील खऱ्या अर्थानं. बाकीचं सारा मानणारा मामला आहे, कचरा आहे, अज्ञानी आहेत. बुद्ध त्यांना दिसले नाहीत, बुद्ध त्यांनी घेतले सुद्धा नाहीत. लेट अस बी व्हेरी क्लिअर अबाउट दिस. ही वस्तुस्थिती आहे. काही लक्षात येतं आपल्या. आणि नुकसान कोणाचं? आपलं, आपल्याबरोबर सर्वांचं. पुढे म्हणतात बाबासाहेब, बाबासाहेबांचं खास रायटिंग आहे, अतिशय मोलाची शिकवण त्यांनी याच्यामध्ये लिहिल्या. काही एका चॅप्टरमध्ये काय विलक्षण सत्य त्यांनी पुढे मांडलेलं आहे आणि अतिशय स्पष्ट शब्दामध्ये. पुढे बाबासाहेब म्हणतात, ही बाबासाहेबांची भाषा आहे सर्व, बुद्धाची येतात एक शब्द नाही, बाबासाहेबांची भाषा. व्यक्ती येतात, व्यक्ती जातात, पण विश्वाची नैतिक व्यवस्था कायम राहते आणि त्याप्रमाणेच ही व्यवस्था बनविणारा कम्म नियमसुद्धा अप्रतिहत राहतो. कम्म नियम नाही बदलत. विश्वासली ती व्यवस्था, सिस्टम नाही बदलत. माणसं येतील आणि जातील. बुद्धाचा धम्म बदलत नाही. बुद्धानं जे सत्य सांगितलं ते बदलत नाही. आणि म्हणून बुद्धाच्या धम्माला काय म्हणतात पाली भाषेमध्ये? अकालिको. काळाच्या ओघामध्ये त्या धर्माचं काही कमी जास्त होत नाही. कोणताही काळ येवो, बुद्धाच्या धर्मात बदल होत नाही. काळाच्या पलीकडचा आहे तो अकालिको, म्हणजे काळाच्याही पलीकडचा. कारण हे इतकं चिरंतन सत्य बुद्धानं सांगितलेलं आहे. बाकीचे धर्म येतील, नष्ट होतील, बुद्धाचा धर्म नष्ट नाही होणार. लोकांच्या आचरणातून तो हो जाईल, पण पुन्हा कोणाला त्याच मार्गाने जावं लागणार आहे, दुसरा मार्गच नाही. पुन्हा धर्म जिवंत होणार आहे.
1000 वर्ष झाली भारतातून बुद्ध धर्म नाहीसा झाला. बाबासाहेबांच्या सारख्याने तो परत आणला. जगातील बौद्ध धर्म हा अनेक देशामधून नष्ट झाला होता. आज परिस्थिती काय आहे? आज परिस्थिती अशी आहे की सारं जग बुद्धाच्या मार्गाने जाण्याची आशा बाळगत आहे. जगाला बुद्धाची गरज आहे. आता सगळीकडे ही भाषा आपल्याला ऐकायला मिळते. दुसऱ्या धर्माचं नाव का कोणी घेत नाहीत? प्राचीन काळामध्ये अनेक धर्म होते पावले. ग्रीक लोकांचा धर्म होता, त्यांचे अनेक देवी देवता होते. त्या ग्रीक संस्कृतीचा अभ्यास करा आपण. एक देव शिल्लक नाही. मॅसेडोनियाची संस्कृती होती, काही शिल्लक नाही. जगामध्ये अशा अनेक संस्कृत्या, त्यांच्या देवी देवता, त्यांचं कर्मकांड, त्यांचे धर्म ल्यास केलेले आहेत, संपलेले आहेत, काही शिल्लक राहिलेले नाही. बुद्धाचा धम्म संपलेला नाही, तो संपणार नाही. कारण हे सत्य जे सृष्टीचं आहे ते आकलन करणारे बुद्ध निर्माण होतच राहतात. मग बुद्ध एकच नाही, ते एक परंपरा असते. विशिष्ट कालखंडामध्ये त्या बुद्धाचा प्रभाव असतो. पुन्हा बुद्ध निर्माण होतात, ते आपली शिकवण देतात. त्यामुळं हा जो सृष्टीचा नियम आहे, बुद्धाचा धर्म हा सृष्टीच्या नियमाशी संबंधित आहे, त्या सत्तेशी संबंधित आहे. त्यामध्ये परिवर्तन होत नाही. अकालिको. याच कारणास्तव भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये अन्य धर्मात ईश्वराला जे स्थान दिले आहे ते नीतीला दिलेलं आहे. बौद्ध बनायचं असेल तर पहिलं बंधन पंचशील स्वीकारणं. नाही स्वीकारलं बौद्ध नाही तुम्ही. बुद्धाची भूमिका काय? मला मानलं, माझा स्वीकार केला, काही उपयोगाचं नाही. ते धम्मालाही मानलं, धम्माचा स्वीकार केला, तेही काही उपयोगाचं नाही. संघाला मानलं, संघाचा स्वीकार केला, तेही उपयोगाचं नाही. आणि तू जेव्हा पंचशिलाचा स्वीकार करेल तेव्हाच ते उपयोगाचं आहे, तेव्हाच तो खऱ्या अर्थाने बौद्ध झाला आहे. तर नाही. म्हणून बुद्धाची पूजा करावी लागत नाही, धम्माची पूजा करावी लागत नाही, संघाची पूजा करावी लागत नाही. जे काय आहे ते मानसिक आहे. म्हणून आपण एक सूत्र म्हणतो येतो, इमाय धम्मानुधम्म पटिपत्ती या बुद्धं पूजे मी, की प्रत्यक्ष ते सकारात्मक आचरण करतो मी, तेव्हाच बुद्धाची पूजा होते, माझ्या होते, धम्माची पूजा होते, संघाची पूजा होते. हे आपण फक्त देखावा करतो आपल्या बाह्य संतुष्टीसाठी. त्यापेक्षा अधिक त्याच्यामध्ये काही महत्त्व नाही. कोणता देव आहे अशी भाषा करतो? त्यांची तर भाषा डिमांडच आहे. अमुक अमुक द्या तर तुम्हाला सुख, नाही तर नाही मिळत. आणि काही देवांना तर रक्ताशिवाय चालत नाही दुसरं काही. नेपाळमधल्या पशुपतीनाथला जाऊ नये एकदा कधी. त्या एरियामध्ये गेला तर तुम्हाला रक्ताचे घाण वास येतो. इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी मारत असतात की अक्षरशः पाटातून रक्त वाहतं तिथे. माझ्यासारखी जाण्याची हिंमत नाही झाली तिकडे. मी त्या एरियात जाऊसुद्धा शकलो नाही. ही परिस्थिती आहे. एवढ्या प्राण्यांना मारून तुम्हाला कसं सुख मिळतं हेच मोठं कोड आहे. दुसऱ्याचा जीव घेतल्यानं आपल्याला हा आनंद मिळतो, सुख मिळतो, हे कुठलं गणित आहे, कुठलं तर्कशास्त्र आहे? कुठे कोणी याचा अनुभव घेतला? काहीच नाही. तरीसुद्धा अशा गोष्टीवरती लोक धर्म म्हणून विश्वास ठेवतात आणि नको तसं वागतात. अशा लोकांना बुद्ध कधी कळणार आहेत? कधी कळणार नाहीत. ज्यांचं कळण्याची ताकद आहे त्यांनी लवकरात लवकर ते केलं पाहिजे. धम्माच्या बाबतीत थांबायचं नाही, आजचं उद्यावरती ढकलायचं नाही. शुभाष्य शीघ्रम. पुढे म्हणतात, यास्तव विश्वातील नैतिक व्यवस्था कशी राखली जाते याला भगवान बुद्धाने दिलेले उत्तर इतके सरळ आणि निर्विवाद आहे. असे असूनही या उत्तराचा खरा अर्थ क्वचितच समजून घेतला जातो. लोकांना कळत नाही बाबासाहेबांची भूमिका. परत प्रायः जवळपास नेहमीच त्याचा चुकीचा अर्थ लावला जातो, चुकीचा सांगितला जातो अथवा त्याची चुकीची व्याख्या केली जाते. नैतिक व्यवस्था कशी राखली जाते या प्रश्नाला उत्तर म्हणून भगवान बुद्धाने कर्मसिद्धांत मांडला. या सत्याची फारच थोड्या लोकांना जाणीव आहे. विश्वातली नैतिक व्यवस्था, साऱ्या विश्वातली, हे नुसत्या धर्माबद्दल नाही, ते साऱ्या विश्वातली नैतिक व्यवस्था कर्म धर्मावरती अवलंबून आहे. हे सत्य भल्या भल्यांना कळत नाही.
इतकी स्पष्ट भाषा बाबासाहेबांनी इथे मांडलेली आहे. तथापि कम्म सिद्धांत मांडण्यात बुद्धाचा हाच हेतू होता. कम्म नियमाचा संबंध केवळ सर्वसाधारण नैतिक व्यवस्थेची आहे, व्यक्तीच्या सद्भाग्याशी किंवा दुर्भाग्याशी त्याचा संबंध नाही. त्याचे प्रयोजन विश्वातील नैतिक व्यवस्था राखणे हे आहे. याच कारणास्तव कम्म नियम हा धम्माचे एक प्रमुख अंग बनलेला आहे. बुद्ध धम्मानुसार कर्म करायला जो तयार नाही त्यानं स्वतःला कधी बौद्ध म्हणू नये. कितीही त्यानं स्वतःला बौद्ध म्हटलं तरी तो प्रत्यक्षात असत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून बाबासाहेब गेल्यानंतर त्या समाजातील ती माणसं स्वतःला बौद्ध म्हणतात, ती बौद्ध नाहीत असं म्हणायला काय हरकत आहे? जन्मानं कुणी बौद्ध होतच नाही. कर्म करायला शिकतो का जन्मानं? जन्माला बरोबर त्याला काय लागतं की मला नैतिकच जगलं पाहिजे, बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे जगलं पाहिजे? नाही ना. आणि मग काय बुद्धीचा वापर करता आपण? जन्मानंच लोकांना धर्म शिकवता. सारे धर्म हेच करतात. जन्मात माणसाला शिकवणार, त्याला काहीच कळत नाही त्याच्यातलं. हा मनुष्य प्राण्यावरती केला जाणारा पहिला अन्याय आहे. तुम्ही त्याचं स्वातंत्र्य हिरावून घेता, नैसर्गिक पद्धतीने त्याचा विकास होण्याचं तुम्ही बंद करता. म्हणून जन्मानं माणसाला धर्म चिकटवणं हे सर्वात मोठं अकुशल कर्म आहे, पाप आहे, अनैतिक आहे. आणि व्यवहारात काय चालतं? एक्झॅक्टली तेच. ह्या एवढ्या अज्ञानातून माणसाला बाहेर काढायचं की साधं काम आहे. त्यामुळे बुद्ध धम्माची किती गरज आहे ती माणसाला पहा. एवढ्या साऱ्या फ्रंटवर तिला तोंड द्यायचं आहे त्या माणसाच्या कल्याणासाठी. धम्माचा प्रचार इतका सोपा नाही. आणि हे अतिशय श्रेष्ठ सत्य बाबासाहेबांनी आपल्या प्रकरणामध्ये इतक्या सहजपणे मांडून टाकलेलं आहे. आणि नुसत्या माणसाचंच काय घेऊन बसला? सृष्टीचा नियम आहे तो. जर नीती नियम नैतिकता या देशामध्ये जगामध्ये टिकत असेल तर ती नैतिकता टिकण्याचं कारण कम्म नियम आहे. तुमच्या मान्यावरती अमान्यावरती त्याचा काही संबंध नाही. त्याचा ईश्वराशी त्याचा काही संबंध नाही. नुसत्या भ्रमामध्ये तुम्ही का राहिला हे लक्षात घ्या. आणि हा नियम साध्य करून आपलं जीवन घडवा ही बुद्धाची भूमिका आहे. म्हणून बुद्धानं माणसापुढे कर्म करण्याचे 2 पर्याय दिलेले आहेत, पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह. स्पष्ट बजावलेला आहे. नेगेटिव्ह मार्गाने गेलात तुम्ही दुःखातून कधीच मुक्त होणार नाही. सकारात्मक मार्गाने गेलात दुःख नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. सरळ जिथे जिथे नेगेटिव्हिटी आहे, नकारात्मकता आहे, निषेध आहे, पक्षपात आहे, भेदाभेद आहे, तुझं माझं आहे, त्या सर्व नकारात्मक ठिकाणी दुःखच निर्माण होणार आहे. हा सृष्टीचा नियम आहे, बुद्धाच्या घरचाही नियम नाही. आणि तेच बुद्धानं स्पष्टपणे मांडलेलं आहे. तुम्ही सकारात्मक झाला तर नकारात्मक परिणाम संपतातच, सकारात्मक परिणाम होतील, तुम्ही सुखासुखाकडे जाणार आहे. हाही बुद्धाच्या घरचा नियम नाही, तो सृष्टीचा नियम आहे. कम्म नियम म्हणतात त्याला. हे बुद्धाचं महत्त्व आहे, ही बुद्धाची थोरवी आहे. आणि म्हणून बुद्धालाच म्हणतात प्रज्ञावान. बाकी कोणी प्रज्ञावान नाहीच. बुद्धालाच म्हणतात भगवान, बाकी कोणी भगवान नाही. का भगवान म्हणतात? की या ज्ञानाच्या बळावरती जेवढं जेवढं जीवनामध्ये नकारात्मक होतं ते त्यांनी भग्न करून टाकलं. भग्न करणं म्हणजे उद्ध्वस्त करून टाकणं, समूळ नष्ट करणं. भगभगती सा भगवा. ज्यानं अज्ञान भग्न केलं तो भगवान, ज्यानं लोभ भग्न केला तो भगवान, ज्यानं द्वेष भग्न केला तो भगवान, ज्यानं मोह भगवत केला तो भगवान, ज्यानं वासना विकार भग्न केले तो भगवान. अरे बुद्धाशिवाय भगवान आहे कुठे? शोधून पहा तुम्ही. बुद्धाशिवाय भगवान आहे का? देवाला सुद्धा राग येतो. आणि तसं सांगितलं तर अरे नाही देवाची पूजा केली, नाही म्हणलं तू तर रागवेल म्हणून. अबे राग आणि लोभ ह्या तर नकारात्मक गोष्टीनं देवही भरलेला आहे. कोणाला भगवान म्हणता तुम्ही?
चुकून देवाला भगवान म्हणू नका. चुकून. टोटली रॉंग आहे ते, चुकीचं आहे, आपल्या अज्ञानाचं प्रदर्शन आहे ते. जगाच्या इतिहासामध्ये एकच भगवान झाला आणि त्याचं नाव भगवान बुद्ध, बाकी कोणी भगवान नाही, लक्षात घ्या. आणि त्याचं मुख्य कारण आहे हे भगवंताचं ज्ञान. तर मला वाटतं एवढं आज पुष्कळ झालं. आपण मग याच प्रश्नाची पुढेची किस्सा करणार आहोत की याच्या विरोधात काय काय आहे आणि ते धम्म कसा नाही, ते माणसाच्या कामाचं कसं नाही, याची चिकित्सा या प्रकरणामध्ये पुढे केलेली आहे. म्हणून त्या प्रकरणाचं नाव आहे अधम्म म्हणजे काय. त्याची पुढची प्रकरण आपण नंतर लक्षात घेऊ. तो आपण इथेच थांबूया. जय भीम.